पप्पांची पेपर वाजायची पद्धत बघा. एक हाताने पेपर वाजते, एक हाती तरी एक हात. बरं मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज सुट्टी आहे कामाला आणि सुट्टी त्यामुळे मग मला आहे ना त्या मित्राची गाडी सर्व्हिसिंगला टाकायला जायचं. मित्राच फोन आला सकाळी, म्हणला की तो घरी असेल सर्व माझ्यासोबत आपण गाडी सर्व्हिसिंगला टाकली. त्याची गाडी सर्व्हिसिंग टाकायला चाललो आहे. नंतर दुपारी मामाकडे जायचं आहे, कारण की मामाचा मामा आला आहे आज, आहे का? आणि मम्मीचं पण मामा आलाय, त्यामुळे आम्हाला भेटायला जायचे. ही गाडी टाकायची आपल्याला सर्व्हिसिंगला. आणि आपल्या गणेश भाऊनी कडं घेतले गिफ्ट सकाळ सकाळी. कोणाचं आहे रे का नाही? काही कोणाचं आहे कडं? कुठं सापडलं तुला? गाडी डिक्कीत कुठेतरी बघितलं सारखं वाटतं. कडं कोणाच तरी आहे राव. भारी वाटतं, थोडंसं मोठं वाटतंय राव. पण माझ्या आता वाजले 11:05 आम्ही आलो त्या शोरूमला गाडी सर्व्हिसिंग टाकायला. शोरूमला तर पोहोचलो, पण गाडीचे नंबर बघा, एवढे नंबर आहेत गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी. वॉचमॅन काका म्हटले उद्या एवढे नंबर आहेत गाड्या सर्व्हिसिंगला बघा. अहो गाड्या बघ पुढे त्या गाड्या, खचचा खच पाडला इथं गाड्यांचा. सर्व्हिसिंग त्यांनी आता आम्हाला उद्या सकाळी 9 वाजता टाईम दिला आहे. आता उद्या सकाळी यावं लागेल 9 वाजता. तेव्हा वर्कर खर्च करू राहिले बाबा ताकाचा. मित्रांनो, आता चौकातून घरी आलो, शिडी आणून ठेवली घरी. मित्रांनी आता सर्व्हिसिंगला गेलो होतो गाडी घेऊन. तर त्या सर्व्हिसिंगचं पण काही काम झालं नाही त्याचं, कारण की सर्व्हिसिंग एवढी मोठी लागली नव्हती. मला गाडी परत आणली आहे, गाडी चौकात लावली. मग त्याला म्हणलं शिडी घ्या. मग आम्ही शिडी घेऊन घरी आलो, परत गेलो, त्याची गाडी घेतली, आम्ही परत घरी आलो. आता मित्रांनो, आता मम्मी टरबूज खायचं, कारण की जेवायला आपल्याला मामा करायचे. मामा म्हणलं जेवायला इकडे आहे की नाही. तर मग आता जेवण तिकडे करायचं, मग टरबूज खाऊन जाऊ जरा नाश्ता. मग शेताने ताक पिलोय. ताक आहे तर खायला जाऊ आपण, नाही का? नाही खायला नको ताक पिऊ. काय बरं उन्हाळ्यात चहा पिलेत का? मग ताकवाले काय येडे म्हणून त्यांनी दुकान टाकले का? अरे पण ताक उन्हाळ्यात पिलेत का चहा कधी पिलेत? आता तुम्ही कमेंट करा, उन्हाळ्यात ताक प्यायला पाहिजे का चहा प्यायला पाहिजे, या दोन गोष्टी तुम्ही कमेंट करा. मित्रांनो, आपल्याकडे जुने मोबाईलचे एवढे कवर आहेत. जुने मोबाईल म्हणजे हा OnePlusचे हा नवीन कवर आहे, हे आयफोनचं कवर आहे. हे पण OnePlusचं आहे, हे आयफोनचं आहे आणि हे OnePlusचं आहे. एवढं कवर आपल्याकडे आहेत सध्या. घेतले तेवढे थोडेसे जरा डल पडलेत, त्यामुळे जास्त मी वापरत नाही शक्यतो. पण ठीक आहे, आता याच्याबद्दल हे काढू आणि यातलं हे टाकू स्पायडरमॅनचं. आणि आयफोनचं सध्याचं काढू, हे जे ट्रान्सपरंट आहे ते काढू आणि हे लावू. मित्रांनो, आता डायरेक्ट टरबूज कापलं, आता टरबूज खाऊन घेऊ पहिले. नाही मी काढतो, चाकू ठेव, मला लागतो चाकू. हां मित्रांनो, टरबूज कापले. टरबूज भारी दिसते, गोड आहे का? यांनी किती खाल्ले असे एकट्याने? हा एक नंबर. मित्रांनो, मम्मी नाव का साबुदाण्याची खीर केली. उपास आहे का तुला? खराब झाले शब्द झालं. काय केलं आता? काय ते चिवडा काय केलं ते? फॅन लाव, फॅन लाव, एक दिवस फॅन लाव, फॅन लावायचा. फॅन आहे आपल्या घरात एवढा मोठा. काय केलं? चिवडा गेला आत्ता आधी, म्हणजे कसं काय चिवडा? आता चिवड्याचं सॅम्पल आपल्याकडे आले टेस्टिंगला, हे का नाही? काय झालं सांगू का? चांगला झाला असं तर चांगला सांगतो, नसला झालं नाही. हां जाण्यासारखं वाटतं. नाही खरंच हे झालंय, जाण्यासारखं लागतो चिवडा. नाही ठीक आहे, चांगला आहे, पण थोडा जाण्यासारखा. एक हात पेपर वाजायची पद्धत आहे, एक हात एकदम हवेनी एकदम अचानक हवा धरती पेपरला, आणि पप्पा एक हात पेपर आता पावणे झाले.
आता मामाकडे चाललोय. मम्मीचा मामा आलाय त्यासाठी मम्मी भेटायला चाललं आहे. सगळेजण जाता हार पण घेऊन जायचं आहे. मामाला हार लागतोय काय सगळे त्याला हार घेऊन ये. कमून लॉकडाऊन लागणार आहे होय. काय वाटतं तुला लॉकडाऊन लागेल? ह्या युद्धामुळे जर भारतामध्ये जर लॉकडाऊन लागलं गेलं तर एआय मुळे लोकांना नोकऱ्या आधीच गेलेल्या आहेत. पण त्याच्यामुळं भारताची आणि सर्वसाधारण कुटुंबामध्ये जे लोक राहतात त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकटाची होईल. आणि ह्याच्यामधून फक्त एकच माणूस आपल्याला उद्धारू शकतो, तो म्हणजे नरेंद्र मोदी आणि परमेश्वर. यापेक्षा दुसरी साथ कुणाचीच राहणार नाही. त्यामुळे तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि मोदीवर एक विश्वास ठेवा. राजकीय विश्लेषक श्री नाना देशमुख यांच्या हस्ते 2 शब्द ऐकल्याबद्दल धन्यवाद. टाळ्या टाळ्या. हा सोन्याची 60-70 रुपये तोळा भविष्यात. अरे त्याला काय बोल का लाज काय अजून 2-3 वर्षांनी सोन्याचे भाव 60, 70, 80, 100 रुपयाला सोनं भेटेल. नाही म्हणत होतो उद्या बड्डे हे 29ला बड्डे तर घ्यावं काहीतरी. घेऊ शकतो मी पण व्हॅल्यू कमी कमी होतं. वा 80 वरची मोटर कुठं असते सांगा. याला स्टार्टर म्हणते. आणि बोरच्या पाण्यात असते मोटर. पाण्याचं मोटर टाकली जायची नाही. पाण्यात मोटर कुठं असते बोरची? पाण्यात कुठं बोर मध्ये का पाण्यात? बोरची मोटर येऊन तर पाण्याचं बाहेर असते. मी पण तेच म्हटले पाण्यात असते. घोडा बघावा लागणार आपल्याला. घोडा घ्यावा लागणार. लाईट लाईट फिरायला घोडा. कोणती? मित्रांनो आता काय गुन्हा आला आपल्या मेंटेनन्स करायला चाललो आपण आता. मम्मीला तिथं सोडले. मम्मीला आता मामाकडे सोडले आणि एक मेंटेनन्स करायसाठी तर माझ्याकडे चाललोय. थोडं मेंटेनन्स करून येऊ. मित्रांनो आताच काम झालं आपलं. आता चाललोय घरी मामाच्या. असं काढून खायचंय का? मी असं सगळं काढत होतो ना. मला मसाला पान ओंकार किरणरामुळे यांनी मसाला पान आणलेलं आहे खाण्यासाठी. ते आणल्यामुळे आम्ही खात होतो. धन्यवाद सर. हा मसाला पान खाऊन घेऊ. मामाच्या लग्नाचा अल्बम काढलाय. मामाच्या मामीच्या लग्नाचा अल्बम बघायला काढलाय मम्मी. मित्रांनो मी लहानपणी असं दिसायचं या मामाच्या लग्नामध्ये. तेव्हा मी असा होतो दिसायला. ही असा माझी मम्मी मम्मी माझा लहान मामा माझी मित्र आणि आजी हे दिसतात का? आजी आहे. आजी गाय आणि हा मामा आहे आणि मामी ही मावशी सई मावशी. फोटो सापडला माझा एक फोटो लहानपणीचा. पप्पांचा फोटो. पप्पा आहे नाही. हा पप्पांचा फोटो हा तेव्हा. मम्मीचा फोटो सापडला. मम्मी बघा तेव्हाचा फोटो मम्मीचा. आता बघा मम्मी आणि तेव्हा बघा मम्मी. काय वयामध्ये आत्ताच्या भाज्यामध्ये किती फरक झाला ते कळतंय. ओंकारनी आमच्या लग्नामध्ये खूप आनंद उत्सव साजरा केलेला आहे. फोटो पण टाकला तुमच्या पत्रिकेवरती काहीतरी. मामाच्या लग्नाला यायचं म्हणून काहीतरी माझ्याकडे फोटो आला तरी सापडला. आग लागली तो. आग लागली आग. आता 6:45 झाले. त्यांनी चौकात आलोय. वरती चढलोय बघा पत्रावर.
इथे 2 फ्लड लाईट लावल्यात त्या खांबाला. इथे एक लाईट लावली, इथे एक लाईट लावली. चालू झाली. हां ओके चालू झाली. मित्रांनो आता 7:20 झाले आणि आता जस्ट घरी आले चौकातून काम करून. तिथं वरती पात्रावर चढलो होतो. तो वायर ओढली मी तर डायरेक्ट शॉर्ट झाला दोन्ही वायरीचा आणि तिथं होता सगळा पत्रा. पण बरं झालं आतमध्ये MC भारी होता. MC डायरेक्ट ट्रिप झाला. पण ठीक आहे. नंतर मग त्यांना MC बंद करायला लावला. नाही शॉक नाही वाचला. ती वायर ते माझं झालं ढिल्ली ओढ वायर डायरेक्ट पात्राला घातली. अयो मी तर पात्रावरच होतो. मग आई दादा मग रे मग काय नाही पण ते लगेच MC भारी होता आतमध्ये लगेच ट्रिप झाला खटाक दिवशी. मग पडला का MC पडला. MC पडला. झाली का उद्घाटन पुढे झाले आता 7:18 झाले आणि आम्ही आलो आता हॉटेलच्या उद्घाटनासाठी. आपले डॉन भाऊ पण आहेत. आकाश साखरे भाऊ, पिलू भाऊ, गणू भाऊ. आम्ही 3-4 जण बसलेले. तर आता हॉटेलची पार्टी चालू आहे समोशाची. माझी संपलेली आहे. हा आकाश भाऊचं संपलेलं आहे समोसा. आता आम्ही नाश्ता बिष्टा करू शुभेच्छा देऊन घरी निघू आता. बरोबर आहे. आवाज देत आता जेवायला बसलो. जेवायला दोडक्याची भाजी, सोनपापडी आणि काही लिंबाचं लोणचं, ती बर्फी आहे आणि खोबऱ्याची चटणी आणि पोळी. म्हणून फक्त जेवण करून घेऊ. पाणी वगैरे सुटलेलं आहे. हवदात पाणी सोडले जेवायला बसलो. जेवण करू भेटू मला. तर मित्रांनो आत्ता 11:15 झाले त्यामुळे आत्ताच घरी आलो आहे. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.